बातमी पाहूयात लातूरमधली। लातूर जिल्ह्यावर इंधन टंचाईचं मोठं संकट ओढवलंय। कालपासून सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय। जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडल्याने बंद ठेवण्यात आले, तर जिथे साठा उपलब्ध आहे तिथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। या इंधन टंचाईचा थेट फटका वाहतूक व्यवस्थेला बसतोय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। याची परिस्थिती नेमकी काय आहे याचा सविस्तर आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले। पाहूयात। लातूर जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा पाहायला मिळतो। आपण जर बघितलं तर जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा हे डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी लागलेल्या पाहायला मिळतात। खरं म्हणजे जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपावरती डिझेल शिल्लक नाही अशा प्रकारचे फलक जे आहेत ते पेट्रोल पंपावरती लावण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतं। पेट्रोलसाठी देखील अनेक वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते पेट्रोल पंपावरती लागल्याचं पाहायला मिळतं। नेमकी इंधन टंचाई का झाली याचं कारण अद्याप समोर आलं नाही, मात्र वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या पेट्रोल पंपावरती लागल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर शहरातली ही परिस्थिती आहे। जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपावरती अशा प्रकारचीच परिस्थिती आहे। नागरिक पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या पद्धतीने पेट्रोल पंपावरती अशा प्रकारे गर्दी करतायत आणि अनेक पेट्रोल पंपावरती डिझेल देखील शिल्लक नाही, त्यामुळे पेट्रोल चालकांना पंप चालकांना डिझेल नाही अशा पद्धतीच्या पाट्या लावाव्या लागतात। काही अंशी पेट्रोल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उन्हातानाचं नागरिक पेट्रोल इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत त्या रांगा लावताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने कधीपासून थांबला जातो इकडे? मी अर्धा घंटा झाला थांबलो, कंप्लीट अर्धा घंटा झाला मी थांबलो। खूप वेळ झाला, गर्दी काय आहे माहित नाही। एकूणच जे आहे ते 1 ते 2 तास झालं नागरिक पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावरती रांगा लावून उभ्या टाकल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक पेट्रोल पंपावरती डिझेल शिल्लक नाही अशा प्रकारचे फलक देखील लावण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।